हॅलो नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या अनुषंगाने जे प्रश्नपत्रिका विश्लेषण सिरीज सुरू केलेलं आहे त्यातील एका नवीन विषयाला या व्हिडिओपासून किंवा आजपासून आपण सुरुवात करूया। या व्हिडिओत आपण इतिहास या विषयाशी निगडित आयोगाने जे 2017 मध्ये प्रश्न विचारलेले आहेत ते सविस्तर या ठिकाणी आपण डिस्कस करण्याचा प्रयत्न करू आणि एकंदरीतच इतिहास विषयासंदर्भाने आयोग कुठल्या पद्धतीने प्रश्न विचारतो त्या प्रश्नांचा एकंदरीत उहापोह करून त्यानुसार आपले जे काही येणाऱ्या राज्यसेवा परीक्षेमध्ये इतिहास विषयाची तयारी कशी असायला पाहिजे याविषयी आपण जाणून घेऊयात। ओके, सो या ठिकाणी 2017 ते 2023 असे आपण एकंदरीत सिरीज चालवूयात। म्हणजे यामध्ये 2017 मध्ये जे प्रश्न विचारलेले आहेत ते डिस्कस करू आणि येणाऱ्या पुढील काही व्हिडिओमध्ये आपण 17, 18 असे 23 पर्यंत आपण सविस्तर या इतिहास विषयाअंतर्गत जे आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत ते आपण सविस्तर उहापोह करूयात। ओके, आणि एकंदरीतच आपला जो काही इतिहास विषयातील जे महत्त्वाचे टॉपिक आहेत ते देखील आपण स्ट्रॅटेजी व्हिडिओच्या माध्यमातून ते बाहेर काढून जे काही महत्त्वाचे टॉपिक आहेत त्यानुसार आपला जो अभ्यासाची जी काही प्लॅनिंग आहे ती करूयात। ओके, सो कुठलाही वेळ वाया न घालवता आपण थेट आपल्या या लेक्चरला सुरू करूयात। तत्पूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो, जर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला तुमच्यासाठी जे काही आपण पूर्वपरीक्षा रिव्हिजन सिरीज सुरू केलेले आहे त्यातील अर्थशास्त्र, राज्यशास्त्र आणि भूगोल या 3 विषयाच्या अनुषंगाने आपण सविस्तर 18 ते 23च्या दरम्यान आयोगाने जे प्रश्न विचारलेले होते ते सखोलपणे आपण ते विश्लेषण केलेलं आहे। सो त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो। त्या विषयानुसार त्याची प्लेलिस्ट दिलेली आहे, ते प्लेलिस्ट जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता। आणि सोबतच तुम्हाला जर या लेक्चरची किंवा या व्हिडिओची जर PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी काही टेलिग्रामची लिंक दिलेली आहे ते जॉईन झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी या लेक्चरची PDF अवेलेबल करून दिलेली आहे। ओके, सो सुरू करूयात। आता 2017 मध्ये आयोगाने पहिला जो प्रश्न विचारलेला होता आपल्या इतिहास या विषयाशी निगडीत, तर तो प्राचीन भारतातील महाजन पदांसंदर्भात, म्हणजे प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये जेव्हा आपण 16 महाजन पदे अभ्यासतो, विशेषतः इसवी सन 6वे आणि 5वे इसवी सन पूर्व 6वे आणि 5व्या शतकामध्ये जे महाजन पदे होऊन गेले, जे काही गणराज्य होऊन गेले त्या संदर्भाने आयोगाने या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे। तर प्रश्न कसा आहे, तर या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेलं आहे की महाजन पदांच्या त्यांच्या आधुनिक नावांशी जुळवायचं आपल्याला जोड्या स्वरूपात। सो या ठिकाणी अंग, मगध, वज्जी आणि मल्ल असे 4 महाजन पदे दिलेले आहेत आणि आधुनिक जे काही शहर आहेत किंवा आधुनिक जे काही ठिकाणे आहेत ते कुठल्या ठिकाणांना या महाजन पदां हे अंग, मगध, वज्जी, मल्ल असे म्हटले जायचे, अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी अरेंज करायचं आहे। ओके, तत्पूर्वी आपण 16 महाजन पदांविषयी ब्रीफमध्ये जाणून घेऊयात की एकंदरीतच त्यांचे जे काही आधुनिक नाव काय आहेत, ज्या ठिकाणी ते महाजन पदे होते। ओके, सो थोडक्यात झूम करू द्या। हां, तर या ठिकाणी प्राचीन व आधुनिक नावे या ठिकाणी दिलेली आहेत। जे काशी महाजन पद होते त्याचे जे आधुनिक नाव काय आहे तर बनारस। ओके, कोसल नावाचे जे महाजन पद होते त्याला आपण सध्या काय नावाने ओळखले जातो तर लखनौ, म्हणजे उत्तर प्रदेशमधील लखनौ या ठिकाणी कोसल नावाचे महाजन पद होते। त्यानंतर गोरखपूर, उत्तर प्रदेशातील गोरखपूर या ठिकाणी मल्ल, अलाहाबाद, उत्तर प्रदेशमधील अलाहाबाद किंवा ज्याला आपण आता प्रयागराज असं म्हणतो, तर या ठिकाणी वत्स नावाचे आपल्याला महाजनपद दिसून येतो। त्यानंतर आहे कानपूर या ठिकाणी उत्तर प्रदेशमध्ये चेदी नावाचं जो काही महाजनपद आहे तो दिसून येतो। त्यानंतर दिल्ली या ठिकाणी कुरू नावाचं, ओके, ज्या कुरूमध्ये जेव्हा महाभारताचा जो काही काळ आहे तो महाभारताचे जे आपण बघतो आहोत तो या कुरुक्षेत्र ज्याला आपण म्हणतो, तर हे कुरू नावाचे जे महाजनपद आहे तो सध्याच्या दिल्लीच्या आसपासच्या परिसरामध्ये त्या काळी अस्तित्वात होते। त्यानंतर आहे रोहिलखंड, उत्तर प्रदेशमधील रोहिलखंड या ठिकाणी पांचाल नावाचे महाजनपद असायचे। त्यानंतर आहे जयपूर, ओके, राजस्थानमधील जयपूर या ठिकाणी मत्स्य नावाचं महाजनपद। त्यानंतर आहे मथुरा कुठले तर सुरसेन नावाचे महाजनपद या मथुरा या ठिकाणी आपल्याला दिसून येतो। त्यानंतर आहे अशमक हे महाजनपद, म्हणजे महाराष्ट्रामध्ये सध्याच्या छत्रपती संभाजीनगर आणि पूर्वीच्या औरंगाबाद या शहराच्या जो काही आसपासचा परिसर आहे त्याला अस्मक, त्यावेळेस अस्मक नावाचे महाजनपद या ठिकाणी आपल्याला आढळल्याचे दिसून येतो। ओके, त्यानंतर आहे उज्जैन या ठिकाणी म्हणजे मध्य प्रदेशातील उज्जैन या ठिकाणी अवंती नावाचं महाजनपद आपल्याला दिसून येतो।
त्यानंतर आहे अंग नावाचे महाजनपद कुठे दिसून येतं, तर पूर्व बिहार, जो काही सध्याचे जे काही चंपारण्य ज्याला आपण म्हणतो, तर चंपारण्याच्या आसपासच्या परिसरात जो आहे त्याला आपण अंग महाजनपद त्या ठिकाणी आढळत असल्याचे या ठिकाणी दिसून येतो. ओके. त्यानंतर आहे मगध. तर मगध हे जे काही महाजनपद आहे त्याचा जो विस्तार आहे तो दक्षिण बिहारमध्ये आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आहे उत्तर बिहारमध्ये रुज्जी नावाचा महाजनपद. त्यानंतर जो काही पाकिस्तानच्या सध्याच्या पाकिस्तानच्या पेशावरचा जो प्रांत आहे त्या ठिकाणी आपल्याला गांधार नावाचा महाजनपद आढळल्याचे दिसून येतो आहे. आणि त्या गांधार जवळच्या आसपासचा प्रदेश म्हणजे पेशावर जवळच्या आसपासच्या प्रदेशामध्ये कंबोज नावाचे देखील महाजनपदांचे अस्तित्व त्या ठिकाणी होते. अशा पद्धतीने आपण 16 महाजनपदांची माहिती थोडक्यात म्हणजे सध्या ते काय नावाने ओळखले जातो किंवा त्या आधी कुठल्या नावाने ओळखले जात होते ते आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. सोबत तुम्ही या ठिकाणी मॅपमध्ये देखील बघू शकता. ओके. कंबोज या ठिकाणी पेशावरच्या प्रांताजवळ गांधार पाकिस्तानमध्ये. त्यानंतर कुरू आहे, मत्स्य आहे. ओके. त्यानंतर आहे सूरसेन. त्यानंतर पांचाल. त्यानंतर इकडे कोसल, मल्ल, रुज्जी, अंग, मगध, काशी, वत्स, अवंती, अस्मक आणि चेदी असे 16 महाजनपदांच्या या नकाशानुसार देखील तुम्ही कुठल्या ठिकाणी कुठले महाजनपदे होते हे ते बघू शकता. सो या ठिकाणी आता आपण आपल्या प्रश्नाकडे येऊयात. तर यात अंग आपण सध्याचे जे काही जो आधीचा जो अंग महाजनपदे आहे तर सध्या जो काही पूर्व बिहार आहे. ओके. पूर्व बिहारच्या परिसरामध्ये अंग नावाचे महाजनपदाचा वास असायचा किंवा अस्तित्व किंवा त्याला अंग नावाने संबोधले जायचे. त्यानंतर आहे मगधचा जो काही प्रांत आहे तो सध्या दक्षिण बिहारला म्हणजे सध्याच्या दक्षिण बिहारमध्ये मगध नावाचे महाजनपदे असायचे. त्यानंतर आहे वज्जी हे महाजनपद कुठं, तर जो काही उत्तर बिहार आहे तर उत्तर बिहार या ठिकाणी वज्जी नावाचे महाजनपद. आणि मल्ल नावाचे महाजनपद कुठं दिसून आले आपल्याला, तर मल्ल नावाचे महाजनपद गोरखपूर उत्तर प्रदेशमधील गोरखपूर या ठिकाणी आपल्याला दिसून येतो आहे. ओके. सो 2, 1, 3, 4 असा आपला एकंदरीत पर्याय असणार आहे. पर्याय क्रमांक 1 योग्य पर्याय असणार आहे. आता दुसरा जो प्रश्न आहे तर याच्यामध्ये सिंधू संस्कृतीची जी काही शहरे आहेत त्या शहरांचे जे काही शोधकर्ते आहेत आणि ते शोधकर्त्यांनी लावलेली जी काही शहरांचा शोध आहे त्यांची जोडी या ठिकाणी आपल्याला लावायची आहे. ओके. सो या ठिकाणी आपल्याला शहरे दिलेली आहेत हडप्पा, मोहनजोदारो, चहुंदरो आणि लोथल अशी सिंधू संस्कृतीतील आपल्याला महत्त्वपूर्ण शहरे या ठिकाणी दिसून येतो. आणि एकंदरीत यांचा शोध कोणी लावलेला आहे किंवा या ठिकाणी या शहरांमध्ये उत्खनन कोणी केलेलं आहे ते आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. ओके. सो हडप्पा जे शहर आहे हे सिंधू संस्कृतीतील सर्वात आधी उत्खनन झालेले म्हणजेच पहिले उत्खनन झालेले ठिकाण आहे किंवा शोधलेले पहिले ठिकाण कुठले आहे तर हडप्पा. कोणी शोधून काढले तर 1921 मध्ये दयाराम शहाणे यांनी हे हडप्पा हे शहर शोधून काढलेलं आहे. ओके. त्यानंतर आहे मोहनजोदारो किंवा मोहनजोदारो देखील त्याला म्हटलं जातो. तर हे R.D. बॅनर्जी ज्याला आपण राखालदास बॅनर्जी असे म्हणतो तर राखालदास बॅनर्जी यांनी हे मोहनजोदारो हे शहर शोधून काढले. कधी 1922 मध्ये. ओके. सायमल्टेनियसली तुम्ही वर्ष देखील लक्षात ठेवा म्हणजे जेणेकरून जर वर्षानुसार जर आपल्याला जोड्या लावा स्वरूपात प्रश्न आला तर ते आपल्याला सॉल्व्ह करता यायला पाहिजेत. ओके. त्यानंतर 1931 मध्ये NG मुजुमदार यांनी चहुंदरो, ओके, ज्याला आपण चहुंदडो असे म्हणतो, तर या चहुंदडो हे शहर या ठिकाणी उत्खनन NG मुजुमदार यांनी केलेलं आहे. त्यानंतर आहे R. राव म्हणजे रंगनाथराव. तर रंगनाथराव यांनी 1953 मध्ये लोथल या शहराचा शोध लावलेला आहे. ओके. लोथल या शहराचा शोध कोणी लावलेला आहे तर रंगनाथराव 1953 मध्ये. ओके. सो या ठिकाणी बघू शकता हडप्पा कोणी शोधून काढलेला आहे तर दयाराम शहाणे म्हणजे ला 3 नंबरचा पर्याय. त्यानंतर आहे मोहनजोदारो हे शहर कोणी शोधून काढलेलं आहे तर राखालदास बॅनर्जी. आणि चहुंदडो हे शहर कोणी शोधून काढलेलं आहे तर गोपाल मुजुमदार. ओके. त्यानंतर लोथल हे शहर कोणी शोधून काढलेलं आहे तर रंगनाथराव. सो अशा पद्धतीने ला 3, ला 1, ला 4 आणि ला 2 म्हणजे ला 3, ला 1, ला 4 आणि ला 2 अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 1 पहिला पर्याय योग्य पर्याय आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. ओके. सो या ठिकाणी मॅपमध्ये देखील ते शहर म्हणजे कुठले शहर आहेत त्या ठिकाणी दिलेले आहेत जे सिंधू संस्कृतीमध्ये हे शहरे महत्त्वपूर्ण ठरत असल्या म्हणजे त्या ठिकाणी सिंधू संस्कृतीचा भाग म्हणून ते शहरे उदयास आलेले होते. आता
या ठिकाणी आपल्याला सिंधू संस्कृतीविषयीच प्रश्न विचारलेला आहे. तर यामध्ये आपल्याला विचारण्यात आलेलं आहे की खालीलपैकी मृदू दगड सिंधू संस्कृतीतील मृदा बनवण्यासाठी वापरण्यात आला. कुठला जो दगड आहे म्हणजे कोणत्या दगडापासून सिंधू संस्कृतीमध्ये मुद्रा तयार केली जाते. मुद्रा म्हणजेच कॉईन. ओके, कॉईन तयार केली जात असे. तर ते कुठल्या दगडापासून तयार केले जात असे. सो या ठिकाणी इयत्ता 7वीचा जो काही आपल्या महाराष्ट्र स्टेट बोर्ड आहे त्यामध्ये याविषयी दिलेलं आहे की हडप्पा संस्कृतीच्या मुद्रा प्राधान्याने चौरस आकाराच्या होत्या. ते विशेषतः स्टिएटाईट या नावाच्या दगडापासून बनवल्या जात. ओके, स्टिएटाईट नावाच्या दगडापासून बनवल्या जात होत्या. मुद्रांवर विविध प्राण्यांच्या आकृती आपल्याला दिसून येतो. त्याच्यामध्ये बैल, लक्षात ठेवा कुठले कुठले आकृती आपल्याला त्या मुद्रांवर दिसून येतो. बैल आहे, त्यानंतर म्हैस, हत्ती, गेंडा, वाघ. ओके, सो हे खरेखुरे प्राणी आणि एक सुंगासारखे कल्पित जे काही प्राणी आहेत, एकशृंगी गेंडा आपण ज्याला म्हणतो, तर असे कल्पित प्राणी देखील त्या सिंधू संस्कृतीच्या मुद्रामध्ये आपल्याला दिसून येतो आहे. ओके, सो या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे की कुठला मृदू दगडापासून सिंधू संस्कृतीतील जे काही लोक आहेत ते मुद्रा तयार करायचे, तर ते आहे स्टिएटाईट. ओके, स्टिएटाईट किंवा स्टिटाईट नावाचे जो दगड आहेत त्यापासून ते मुद्रा किंवा कॉईन तयार करत असायचे. ओके, आता बाकीचे जे दिलेले आहेत त्याच्यामध्ये हेमेटाईट, मॅग्नेटाईट, लिमोनाईट. ओके, सो हे कशाचे प्रकार आहेत, तर हे लोह खनिजाचे प्रकार आहेत. ते सुद्धा आपण या ठिकाणी अभ्यासूयात. तर मॅग्नेटाईट, हेमेटाईट, सिडेराईट आणि लिमोनाईट. ओके, मॅग्नेटाईट, हेमेटाईट, लिमोनाईट आणि सिडेराईट असे लोहाचे प्रकार आहेत, लोह खनिजाचे. सर्वात उच्च प्रतीचा लोह कुठला आहे, तर हेमेटाईट आहे. ओके, त्याच्यामध्ये आयरनचा प्रमाण, एक मिनटं, सर्वात उच्च प्रतीचा लोह कुठला आहे, तर मॅग्नेटाईट आहे. त्याच्यामध्ये लोहाचे प्रमाण आहे 72%. त्यानंतर हेमेटाईट आहे दुसऱ्या क्रमांकावर 70%. त्यानंतर आहे लिमोनाईट तिसऱ्या क्रमांकावर 59% म्हणजे जवळपास 60%च्या लोहाचे प्रमाण त्या ठिकाणी आढळतो आहे. आणि सिडेराईट सर्वात खालच्या दर्जाचं म्हणजे सिडेराईट आहे, याच्यामध्ये 48%. तर आयोगाने यावर देखील प्रश्न आपल्याला कंबाईनमध्ये विचारलेला आहे, म्हणून हे देखील या ठिकाणी माहिती असणे अपेक्षित आहे. ओके, सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नावरचा योग्य पर्याय असणार आहे. सो आता आपण पुढे जाऊयात. या ठिकाणी परत आपल्याला महाजन पदे व त्यांच्या जे काही राजे आहेत त्या महाजन पदांमध्ये कुठल्या महाजन पदामध्ये कोणते राजांचा अधिवास होता किंवा कुठले राज्य करत होते ते आपल्याला या ठिकाणी जोड्या लावा स्वरूपात प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ओके, सो आतापर्यंत आपण जे काही 4 प्रश्न बघितलेले आहेत त्याच्यामध्ये सिंधू संस्कृती आणि महाजन पदांवरच 2-2 प्रश्न या ठिकाणी विचारायचे दिसून येतो आहे. म्हणजेच प्राचीन भारतावरच आतापर्यंत जे काही प्रश्न आहेत ते चारही प्रश्न हे प्राचीन भारतावर विचारल्याचे दिसून येतो आहे. सो जे काही महाजन पदे आहेत, कोसल, मगध, वत्स आणि अवंती, तर या महाजन पदांमध्ये कुठले राजे राज्य करत होते ते आपल्याला बघायचं आहे. ओके, सो या ठिकाणी जे काही परत 7वीचा जो काही स्टेट बोर्डचा आहे आपल्या महाराष्ट्रातील स्टेट बोर्ड त्याच्यामध्ये हे दिलेलं आहे. तर कोसल या ठिकाणी कुठला राजा होता, तर प्रसेनजित नावाचा राजा राज्य करत होता कोसल या महाजन पदामध्ये. ओके, त्यानंतर वत्स नावाचा राजा कुठं, तर राजा उदयन वत्स नावाच्या महाजनपद या गणराज्यामध्ये राजा उदयन हे राज्य करत होते. अवंती नावाचं जे काही महाजनपद आहे त्याच्यामध्ये राजा प्रद्योत नावाचा राजा त्या ठिकाणी राज्य करत होता. आणि मगध या ठिकाणी बिंबिसार नावाचा राजा. ओके, सो बिंबिसार नावाचा राजा मगध या महाजनपद या गणराज्यामध्ये तो राज्य करत होता. आता याची या जे काही महाजनपदे आहेत त्याची राजधानी कदाचित आपल्याला विचारण्याची शक्यता आहे, तर ते आपल्याला माहिती असायला हवी. ओके, सो जे कोशल आहेत ते कोशलची जी काही राजधानी होती ती श्रावस्ती ही कोशलची राजधानी होती. वत्सची राजधानी कौसांबी. त्यानंतर अवंतीची राजधानी हे उज्जैन, सध्याचे जे काही मध्य प्रदेशातील उज्जैन हे शहर आहे तर त्याला आधी उज्जैनी असे म्हटले जायचे. ही अवंती या महाजनपदाची राजधानी होती. आणि मगध या महाजनपदाची राजधानी काय होती, तर राजगृह किंवा राजगीर. ओके, सो या ठिकाणी अशा पद्धतीने दिलेलं आहे. सो या ठिकाणी आणखी इन्फॉर्मेशन दिलेलं आहे, ते तुम्ही नंतर रीड करू शकता. ओके, या ठिकाणी मॅपमध्ये देखील त्यांच्या स्थानानुसार व कुठली राजधानी आहे ते देखील या ठिकाणी दिलेलं आहे. ते तुम्ही नंतर PDF मध्ये किंवा स्क्रीनशॉट वगैरे घेऊन ते नंतर रीड करू शकता. सो आता आपल्या प्रश्नाकडे येऊयात.
कोशल नावाचा जो काही महाजनपद होते, तर या ठिकाणी कुठला राजा होता, तर कोशल नावाचा महाजनपदामध्ये आपल्याला दिसून येतो प्रसेनजीत सिंग नावाचा राजा या कोशल नावाचा महाजनपदामध्ये होता. नंतर आहे मगध या ठिकाणी, तर मगधमध्ये बिंबिसार नावाचा राजा होता. त्यानंतर वत्समध्ये राजा उदयन हा वत्स या गणराज्याचा म्हणजे महाजनपद गणराज्याचा राजा होता. आणि अवंतीमध्ये आपल्याला अवंती या महाजनपदाच्या याच्यामध्ये महाजनपदांमध्ये कुठला राजा दिसून येतो, तर राजा प्रद्योत हे दिसून येतो. ओके, सो 3-1-4-2 3-1-4-2 असणारा पर्याय क्रमांक दुसरा योग्य पर्याय आहे असे आपण म्हणू शकतो. ओके, सो अशा पद्धतीने या ठिकाणी आपण महाजनपदे व त्यांचे जे काही राजे होते ते बघितलेले आहेत. आता परत या ठिकाणी महाजनपदांचा उल्लेख बौद्ध ग्रंथात कुठल्या धर्मग्रंथामध्ये झालेला आहे अशा पद्धतीने प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. खालीलपैकी कोणत्या बौद्ध ग्रंथात 16 महाजनपदांचा उल्लेख आहे? म्हणजे तिसरा प्रश्न या ठिकाणी महाजनपदांवरच विचारलेला आहे हे आपल्याला दिसून येतो. सो ते कुठला ग्रंथ आहे, तर अंगुत्तर निकाय. ओके, अंगुत्तर निकाय या बौद्ध ग्रंथामध्ये महाजनपदांचा उल्लेख दिसून येतो. सो महाजनपदाचा उल्लेख केवळ अंगुत्तर निकायामध्ये दिसून येतो का, तर नाही. महाजनपदांचा जो काही उल्लेख आहे तो इतर जे काही हिस्टॉरिकल साहित्य आहे त्या ऐतिहासिक जे काही साहित्य आहे त्यामध्ये आपल्याला दिसून येतं, ज्याच्यामध्ये विशेषतः जैन ग्रंथ जे आहे ते भगवती सूत्र नावाचा जो काही जैन ग्रंथ आहे, भगवती सूत्र या जैन ग्रंथामध्ये देखील या 16 महाजनपदांचा उल्लेख दिसून येतो. आणि बौद्ध ग्रंथामध्ये अंगुत्तर निकाय या ग्रंथात आपल्याला हे 16 महाजनपदांविषयी आपल्याला दिसून येतो आहे, किंवा एकंदरीत यांचा उल्लेख त्या ठिकाणी या 2 पुस्तकांमध्ये विशेषत्वाने आपल्याला लक्षात ठेवण्यासारखे किंवा हे किमान 2 पुस्तकं तरी आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. ओके, सो पुढे जाऊयात. आता या ठिकाणी आपल्याला जे काही संगम साहित्य आहे, दक्षिण भारतातील जो काही संगम लिटरेचर आहे किंवा संगम काळ होता, त्या काळामध्ये जो काही साहित्य प्रचलित झालेला होता, संगम युग म्हणून ज्याला दक्षिण भारतातील जे काही काळ प्रसिद्ध आहेत त्यामध्ये संगम साहित्यातील कवींविषयी या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. तोल्कापियर, वल्लुअर, इलंगोंडियल आणि सित्तलाई सित्तूनोर. ओके, आता प्रोनाऊन्सिएशन तुम्ही आपापल्या पद्धतीने करा, तुम्हाला जसं करता येईल तसं. आता संगम साहित्य म्हणजे काय, तर संगम म्हणजे विद्वान साहित्यिकांची सभा. सर्वात आधी आपल्याला संगम म्हणजे काय ते माहिती असणे अपेक्षित आहे. तर संगम म्हणजे काय आहे, तर विद्वान साहित्यिकांचा सभा म्हणजे जे काही निष्णात साहित्यकार आहेत त्या निष्णात साहित्यकारांचा जो काही सभेला संगम साहित्य किंवा संगम सभा अशा म्हटले जात असायचे. ओके, तामिळ भाषेतील सर्वात प्राचीन हे काही जे काही संगम साहित्य आहे हे विशेषतः तामिळ भाषेमध्ये लिहिलेले असल्याचे आपल्याला दिसून येतो. या साहित्यामध्ये सिलप्पदिकरम किंवा सिलप्पदिकरम आणि मणिमेखलाई हे 2 महाकाव्य अति प्रचलित आहेत. ओके, जर आपल्याला प्रश्न आला की संगम साहित्यातील कुठले साहित्य दिसून येतात ना, त्या ठिकाणी आपल्याला दिलेलं असलं सिलप्पदिकरम आणि मणिमेखलाई, तर हे 2 पर्याय आपल्याला संगम साहित्याचे आहेत किंवा महाकाव्य आहेत असं आपण म्हणू शकतो. ओके, सो संगम साहित्यातून दक्षिण भारतातील प्राचीन काळची जी काही राजकीय व सामाजिक जी काही परिस्थिती होती ते आपल्याला या संगम साहित्याच्या याच्यावरून दिसून येतो. आता संगम साहित्याचं जे काही याच्यामध्ये कुठल्या गोष्टीचा समावेश आपल्याला दिसून येतो, तर याच्यामध्ये तोल्काप्पियम, एट्टुगोताई, पट्टू नाव किती खतरनाक आहे तुम्ही बघू शकता, पथिनेनिक्कल कनक्कू, सिलप्पादिकरम आणि मणिमेखलाई किंवा मणिमेखलाई अशा पद्धतीने या संगम साहित्य संदर्भाने महाकाव्य या ठिकाणी रचल्याचे आपल्याला दिसून येतो आहे. सो तोल्काप्पियम नावाचा जो काही महाकाव्य आहे तो तोल्काप्पियर यांनी लिहिलेला आहे. जो काही आपल्या प्रश्नामध्ये दिलेला आहे पर्याय दिलेला आहे ते म्हणजे जो विधान दिलेला आहे त्याच्यामध्ये तोल्काप्पियर दिलेला आहे. तो तोल्काप्पियर यांनी काय लिहिलेलं आहे, तर तोल्काप्पियम नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे किंवा साहित्य लिहिलेलं आहे. यामध्ये हे आणि जे काही तोल्काप्पियम हे साहित्य आहे ते तमिळ साहित्य कृतीतील सर्वात प्राचीन ग्रंथ मानले जातो. अतिशय महत्त्वाचं आहे. तमिळ साहित्य कृतीतील सर्वात प्राचीन ग्रंथ कुठला असा जर प्रश्न आला तर आपल्याला सांगता यायला पाहिजे तोल्काप्पियम. कुणी लिहिलेलं आहे, तर तोल्काप्पियर यांनी हे ग्रंथ लिहिलेला आहे. ओके, यामध्ये व्याकरण तमिळ भाषेतील जे काही व्याकरणाचे जे काही धडे आहेत ते त्याविषयी माहिती या तोल्काप्पियम या पुस्तकामध्ये आपल्याला दिसून येतो.
त्यानंतर आहे एटुगोताई नावाचं जे काही ग्रंथसंग्रह आहे त्याच्यामध्ये 8 कथांचा संग्रह त्या ठिकाणी दिलेला आहे. ते तुम्ही या ठिकाणी बघू शकता. एन गुरुनुरू, त्यानंतर नारी नै अग्नवरू, पुरानुरू, कुरुंतुगाई, कालिगोताई, परिपदल, परिरूपपट्टू अशा पद्धतीने 8 कथासंग्रहाचा एक मोठा ग्रंथ एटुगोताई या ठिकाणी दिलेला आहे. ओके. सो 8 ग्रंथांचा एक समूह आहे म्हणू शकतो. त्यानंतर आहे पट्टू, ज्याला 10 इडिल्स म्हटलं जातं. ओके. 10 इडिल्स कशाला म्हटलं जातं असा जर प्रश्न आला, 10 इडिल्स म्हणजे 10 कामांचा म्हणजे 10 साहित्यिक काम किंवा साहित्य रचना, 10 प्रकारची साहित्य रचना जे तमिळ भाषेत लिहिलेलं आहे त्याला आपण 10 इडिल्स या ठिकाणी म्हटलेलं आहे, जे पट्टू नावाने ओळखल्या जातो आहे. ओके. सो त्याच्यामध्ये हे वेगवेगळे नाव दिलेले आहे, ते तुम्ही रीड करा. ओके. त्यानंतर आहे पथिने नि कलनक्कू. ओके. सो याच्यामध्ये नीतिशास्त्र आणि नैतिकतेबद्दल 18 ग्रंथ दिलेले आहेत. महाकवी आणि तत्त्वज्ञ थिरुवल्लूर यांनी लिहिलेले थिरक्कुरल हे आपल्याला म्हणजे माहितीच असेल. थिरुकुरल नावाचा जो काही ग्रंथ आहे ते तिरुवल्लूर यांनी लिहिलेला आहे. त्यानंतर आहे सिलप्पादिकरम नावाचा जो काही ग्रंथ आहे, सिलप्पादिकरम नावाचा जो काही महाकाव्य आहे तो एलांगो अदिगल या ठिकाणी दिलेला आहे. पर्याय क्रमांक म्हणजे क जे विधानामध्ये दिलेलं आहे, क या ठिकाणी दिलेला आहे एलांगो अडिगल. सो या ठिकाणी एलांगो अदिगल यांनी सिलप्पा अधिकरम हे ग्रंथ लिहिलेला आहे किंवा महाकाव्य लिहिलेलं आहे. 2 प्रकारचे महाकाव्य आहेत यामध्ये. त्यानंतर आहे मणिमेगलाई. ओके. मणिमेगलाई कोणी लिहिलेलं आहे तर सितलाई सत्तनार, त्याला सितलाई सितूनूर देखील म्हटलं जातो. सो यांनी मणिमेगलाई हे ग्रंथ किंवा हे महाकाव्य लिहिलेलं आहे. सो अशा पद्धतीने आणि या मणिमेगलाई म्हणजे किंवा मणिमेखलाईमध्ये कशाचा उल्लेख केलेला आहे तर संगम समाज आणि राज्य, त्या संगम काळातील राज्यव्यवस्थेची माहिती या ठिकाणी दिलेलं आहे. ओके. होप सो तुम्हाला हे संगम साहित्याविषयी कळलेलं असेल. सो या ठिकाणी वरीलपैकी सर्व म्हणजे 4ही जे कवी आहेत ते संगम साहित्याशी निगडीत आहेत. सो पर्याय क्रमांक 4 योग्य पर्याय असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. ओके. आता पुढे जाऊयात. आता या ठिकाणी काही व्यक्ती संदर्भाने विवरण दिलेले आहेत म्हणजे विधाने दिलेली आहेत आणि आपल्याला व्यक्ती ओळखायच्या आहेत की कुठल्या व्यक्ती संदर्भाने हे विधाने केलेले आहेत. ओके. सो खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा असा एकंदरीत प्रश्न विचारण्यात आलेला आहे. विधान काय सांगतो तर संस्कृतचे महान पंडित तरीही पाश्चात्य विचारांचा त्यांनी स्वीकार केलेला होता. त्यानंतर तत्त्वबोधिनी सभेमध्ये त्यांचा सहभाग होता. त्यानंतर संस्कृत कॉलेजमध्ये पाश्चात्य विद्येचे अध्यापन सुरू केले आणि विधवा पुनर्विवाहासाठी प्राचीन धर्मग्रंथ व शास्त्राचा आधार दिला. ओके. आता आपण पर्यायाकडे बघूयात. केशवचंद्र सेन, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, ईश्वरचंद्र विद्यासागर आणि न्यायमूर्ती रानडे. सो आपल्याला ड विधान जे आहे विधवा पुनर्विवाह वाचताक्षणी आपल्याला लक्षात यायला पाहिजे की कोणाबद्दल बोलला जातो आहे तर ईश्वरचंद्र विद्यासागरबद्दल. ओके. सो ईश्वरचंद्र विद्यासागरबद्दल हे विधान दिलेलं आहे. ओके. काही इन्फॉर्मेशन म्हणजे महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन या ठिकाणी दिलेलं आहे ते तुम्ही रीड करू शकता. ओके. ज्यामध्ये त्यांचा जो जन्म आहे तो पश्चिम बंगालमधील मिदनापूर या ठिकाणी झाल्याचे दिसून येतो. ओके. त्यांनी कलकत्तामधील संस्कृत महाविद्यालयातून उच्च शिक्षण घेतलेले आहे ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी. ओके. आणि त्यांनी हिंदू धर्मशास्त्र विषयाची जी काही परीक्षा होती धर्मशास्त्र विषयक परीक्षा, तर या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना प्रमाणपत्र मिळाले आणि तेव्हापासून त्यांनी आपल्या नावापुढे विद्यासागर हे उपाधी लावण्यास सुरुवात केली. त्याचे जे अगोदरचे नाव होते ते बंडोपाध्याय अशा पद्धतीने त्यांना संबोधले जायचे. 1939 मध्ये त्यांनी संस्कृत कायद्याची परीक्षा जी काही होती ती यशस्वीरित्या उत्तीर्ण केली. 1941 मध्ये वयाच्या 21व्या वर्षी ईश्वरचंद्र हे फोर्ट विल्यम कॉलेजमध्ये संस्कृत विभागाचे विभाग प्रमुख, ओके, HOD म्हणजे हेड ऑफ डिपार्टमेंट संस्कृत विभागाचे विभाग प्रमुख झाले. कुठल्या कॉलेजमध्ये? फोर्ट विल्यम कॉलेजमध्ये. हे देखील आपल्याला आयोगाने यावर देखील स्टेटमेंट स्वरूपाचे प्रश्न विचारलेले आहे मेन्समध्ये. सो हे देखील लक्षात असू द्या. ओके. त्यांनी एकूण 35 नवीन बालिका विद्यालय उघडली. खूप महत्त्वाचं आहे, यावर आयोगाने प्रश्न विचारलेला नाही पण कदाचित विचारला जाऊ शकतो की किती प्रकारचे बालिका विद्यालय सुरू केलेलं होतं. तर 35 नवीन बालिका विद्यालय त्यांनी सुरू केलेलं आहे. एक मध्यवर्ती अध्यापक विद्यालय देखील त्यांनी सुरू केलेलं होतं. ओके. आणि यामुळे शहरांमध्ये आदर्श मॉडेलचे विद्यालय स्थापन करणे हे त्यांची एक भूमिका होती. त्यानंतर 1956 मध्ये खूप महत्त्वाचं या ठिकाणी 1956 मध्ये
1956 साली जो काही विधवा विवाहासाठी जो काही अधिनियम संमत करण्यात आलेला होता डलहौसीच्या काळामध्ये, तर या डलहौसीच्या काळामध्ये जो काही विधवा विवाहाचा अधिनियम संमत करण्यात आला होता त्यामध्ये यांचा खूप मोलाचा वाटा आपल्याला दिसून येतो आहे. ओके. त्यानंतर आहे कुलीन वर्गातील जे काही बहुपत्नीत्वाची ज्याला पॉलिगॅमी आपण इंग्लिशमध्ये म्हणतो, तर त्या पॉलिगॅमी जो काही प्रकार घडत असे तर त्यामध्ये चाल, मद्यपान, अनिष्ट चालीरीतींविरुद्ध त्यांनी टीका केलेली आहे, चळवळी चालवलेल्या आहेत. ओके. त्यांनी पुनर्विवाहाच्या पृष्ठेत किंवा या ठिकाणी पुनर्विवाहासाठी एक ग्रंथ लिहिलेला होता, विधवा पुनर्विवाह किंवा विधवा विवाह 1855. ते ग्रंथ प्रचंड गाजलेले आपल्याला दिसून येतो. त्याला आपण इंग्लिशमध्ये हिंदू विडो मॅरेज असे या ठिकाणी दिलेलं आहे, पुस्तक बघू शकता. सो या ठिकाणी त्यानंतर त्यांनी 1991 मध्ये जे काही संमती वयाचा कायदा मांडलेला होता त्याच्यामध्ये ते प्रोफाउंडर होते. म्हणजे त्यांच्या प्रयत्नामुळेच हे संमती वयाचा जो काही कायदा आहे तो विधिमंडळामध्ये म्हणजेच कायदेमंडळामध्ये मांडण्यात आलेले होते. ओके. 1877 मध्ये व्हिक्टोरिया राणीकडून म्हणजे जो काही इंग्लंडची राणी होती त्यांच्याकडून यांना CIE नावाची जी काही पदवी या ईश्वरचंद्र विद्यासागरला मिळालेली आपल्याला या ठिकाणी दिसून येतो आहे. ओके. सो अशा पद्धतीने खूप महत्त्वाची माहिती या ठिकाणी मी दिलेली आहे, ते तुम्ही नंतर रीड करू शकता. सो या जो काही प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे त्याचा जे योग्य पर्याय असणार आहे ते पर्याय क्रमांक 3 ईश्वरचंद्र विद्यासागर. ओके. आता या ठिकाणी पुढच्या याच्यामध्ये जाऊयात. तर हे प्रश्न देखील आपल्याला विवरणावरून व्यक्ती ओळखा अशा स्वरूपाचेच आहे. एकंदरीत त्या व्यक्तीविषयी विधाने दिलेली आहेत आणि कुठल्या व्यक्तीबद्दल बोलल्या जातो आहे त्या विधानांमध्ये हे आपल्याला विचारण्यात आलेलं आहे. सो अविधान काय आहे तर हिंदुस्थानच्या 3ऱ्या वर्गाचा तारा हा इंग्रजांकडून किताब मिळाला. त्यानंतर ब मध्ये काय दिलेलं आहे तर 1864 मध्ये त्यांनी ट्रान्सलेशन सोसायटीची स्थापना केली होती काय. त्यानंतर आहे केली होती असे या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर काँग्रेसची जी काही राष्ट्रवादाची जी भूमिका होती ते त्यांना मान्य नव्हती. त्यानंतर आहे त्यांनी मोहम्मेडन अँग्लो ओरिएंटल स्कूलची स्थापना केली. ते कुठले व्यक्ती होते तर या ठिकाणी आपल्याला जे काही विधाने दिलेले आहेत त्यामधून आपल्याला ते व्यक्ती ओळखायचे आहे. सो जेव्हा आपण राष्ट्रवादाची म्हणजे काँग्रेसची जी काही राष्ट्रवादाची भूमिका मान्य नव्हती असं जर आपण म्हटलं तर आपल्याला या ठिकाणी लक्षात येतो की जे काही सर सय्यद अहमद खान आहेत हे काँग्रेसला म्हणजे सुरुवातीला जे काही भारत आणि म्हणजे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिनिधी म्हणून यांना ओळखले जायचे. मात्र जेव्हा काँग्रेसची स्थापना झाली तर काँग्रेसच्या स्थापनेनंतर हळूहळू यांना असं लक्षात आलं किंवा यांना वाटू लागलं की जे काही हिंदुत्ववादी गट आहेत ते मुस्लिमांना वेगळं करणं म्हणजे मुस्लिमांचे जे काही अधिकार आहेत त्या अधिकार हिरावून घेण्याचा ते प्रयत्न करत आहेत, मुस्लिमांना कमी लेखण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा पद्धतीने त्यांनी काँग्रेसवर टीका देखील केलेली होती. सो जे काही काँग्रेसचे जे काही मते होते ते यांना अमान्य होते. ओके. सो हे सर सय्यद अहमद खानबद्दल या ठिकाणी विधानामध्ये दिलेलं आहे. ओके. सो ॲडिशनल इन्फॉर्मेशन म्हणून या ठिकाणी सर सय्यद अहमद खानविषयी दिलेलं आहे. ओके. सो त्यांचं जे मूळ नाव आहे ते सर सय्यद अहमद तक्वी ज्याला खान बहादूर असे देखील म्हटलं जातो आहे. तर या सर अहमद तक्वी ज्याला आपण सर सय्यद अहमद खान म्हणतो त्यांचा जन्म 17 ऑक्टोबर 1817 रोजी झालेला होता. 1838 मध्ये त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीमध्ये नोकरी मिळवलेली होती आणि नायब मुन्सी या पदावर त्यांची नियुक्ती झालेली होती. 1842 मध्ये त्यांनी एक किताब पब्लिश केलेला होता. ओके. सो म्हणजे जो काही मोगल दरबार होता म्हणजे जो काही मुघलांचा जो आपल्याला माहितीच आहे 1857च्या पूर्वीपर्यंत दिल्लीमध्ये मुघल दरबार किंवा मुघल शासन होते. जो शेवटचा जो शासक होता मुघल शासक तो बहादूर शाह जफर होता. तर त्या बहादूर शाह जफरच्या कालावधीमध्येच त्या मुघल दरबाराकडून या सर सय्यद अहमद खान यांना जवाद उद दौला आरिफ जंग या नावाचा किताब बहाल करण्यात आलेला होता. हे देखील तुम्ही लक्षात असू द्या. ओके. त्यानंतर त्यांनी स्वतः एक नियतकालिक स्थापन केलेले होते जे मुस्लिम तरुणांमध्ये जागरूकता निर्माण करेल किंवा जागृती घडवून आणेल. सो ते होते तहजीबुल अखलाक. ओके. तहजीबुल अखलाक नावाचा इंग्रजीत नियतकालिक सुरू केलेलं होतं. ओके. सो हे देखील लक्षात असू द्या. 1857च्या उठावावर त्यांनी एक ग्रंथ लिहिलेला होता अजबब-ई बगावत-ए-हिंद.
ओके. सो हे ग्रंथ लक्षात असू द्या. असबाब ई बगावत हिंद कोणी लिहिलेला आहे तर सर सय्यद अहमद खान यांनी लिहिल्याचे आपल्याला दिसून येतो आहे. ओके. त्यानंतर इंडियन पॅट्रिऑटिक असोसिएशन हा त्यांनी पक्ष काढलेला होता. म्हणजे काँग्रेसला शह देण्यासाठी म्हणजे काँग्रेस या पक्षाला किंवा काँग्रेस या संस्थेला शह देण्यासाठी स्वतः त्यांनी इंडियन पॅट्रिऑटिक असोसिएशन नावाचा पक्ष त्यांनी सुरू केलेला होता. खूप महत्त्वाचं इन्फॉर्मेशन माहिती आहे. कदाचित आयोग याच्यावर देखील प्रश्न विचारण्यात येण्याची शक्यता आहे. ओके. इंडियन नॅशनल काँग्रेसला त्यांचा प्रचंड विरोध होता. कडवा विरोध ते करायचे. मुस्लिमांमध्ये इंग्रजी शिक्षणाचा प्रसार झाला पाहिजे असा त्यांचा एकंदरीत कल होता आणि पाश्चात्य शिक्षण मुस्लिम तरुणांनी घेतले पाहिजे या मतावर ते अखेरपर्यंत ठाम होते. 1869 मध्ये ब्रिटिश सरकारकडून त्यांना ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ इंडिया, ओके, 1869 मध्ये ब्रिटिश सरकारकडून ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ इंडिया हा पुरस्कार त्यांना मिळाला आणि म्हणूनच इंग्रजांकडून जो काही पहिला जो अविधान या ठिकाणी दिलेला आहे की ज्यामध्ये म्हटलेलं आहे की हिंदुस्थानच्या 3ऱ्या वर्गाचा तारा या ठिकाणी दिलेला आहे, तर तेच पुरस्कार किंवा तोच किताब या ठिकाणी दिलेला आहे. ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ इंडिया हा पुरस्कार इंग्रजांकडून त्यांना बहाल करण्यात आलेला होता. 1864 मध्ये त्यांनी ट्रान्सलेशन सोसायटीची स्थापना केलेली होती. जे काही उर्दू भाषेवर जो काही ग्रंथ होता त्याचे इंग्रजी भाषेमध्ये ट्रान्सलेशन करून किंवा इंग्रजी भाषेचे ग्रंथ उर्दू भाषेमध्ये ट्रान्सलेशन करून ते मुस्लिम तरुणांपर्यंत कसे पोहोचेल किंवा कसा पोहोचवला जाईल या उद्देशाने हे ट्रान्सलेशन सोसायटीची स्थापना त्यांनी केलेली होती. कधी? 1864 मध्ये. त्यानंतर आहे उत्तर प्रदेशामधील अलीगड या ठिकाणी त्यांनी मोहम्मेडन अँग्लो ओरिएंटल महाविद्यालयाची स्थापना केलेली होती. ओके. मोहम्मेडन अँग्लो ओरिएंटल महाविद्यालय 1875 मध्ये ज्या महाविद्यालयाचे पुढे 1920 मध्ये अलीगड मुस्लिम विद्यापीठामध्ये रूपांतर झाल्याचे आपल्याला दिसून येतं. ओके. सो अशा पद्धतीने सर सय्यद अहमद खान विषयी या ठिकाणी इन्फॉर्मेशन होती ते आपण बघितलेलं आहे. आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. तर या प्रश्नामध्ये आपल्याला रिकाम्या जागामध्ये काय विचारण्यात आलेलं आहे तर या मिथिलेतील बंगाली कवीला हिंदू राज्यकर्त्यांचे किंवा आणि बंगालच्या सुलतानाचे प्रोत्साहन मिळालेले होते. प्रोत्साहन इन द सेन्स हिंदू जे काही बंगाली कवी होते या बंगाली कवीला जे काही हिंदू राज्यकर्ते होते त्यावेळेचे, तर त्यावेळेच्या हिंदू राज्यकर्त्यांकडून किंवा बंगालचा जो काही सुलतान होता त्यांनी आपल्या राज्य दरबारामध्ये आश्रय दिलेला होता. ओके. प्रोत्साहन मिळाले होते म्हणजे आश्रय त्यांना दिलेला होता ॲज अ कवी म्हणून, ॲज अ पोएट म्हणून. ज्या पद्धतीने अकबराने तानसेन याला आपल्या राजदरबारामध्ये प्रोत्साहन किंवा कवी म्हणून काय म्हणू शकतो तर त्यांना आपल्या राजदरबारामध्ये ठेवलेलं होतं. त्याच पद्धतीने बंगालचे जे काही सुलतान होते त्यांनी ठेवलेलं होतं. ओके. सो कीर्तिशीस नावाचे सुलतान होते बंगालचे. तर कीर्तिशीस नावाचे जे काही सुलतान होते जे विशेषतः ओईनवार घराण्याचा राजा होता. या राजाने या विद्यापती ठाकूर, ओके, या ठिकाणी त्यांचे स्टॅच्यू बघू शकता. विद्यापती ठाकूर यांना आपल्या राजदरबारामध्ये ठेवलेलं होतं किंवा राजदरबारामध्ये त्यांना आश्रय दिलेला होता. ओके. सो विद्यापती ठाकूर यांचा जन्म 1352 मधुबनी या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे आणि मैथिली ब्राह्मण या कुटुंबात त्यांचा जन्म झालेला होता. ते एक कवी, लेखक आणि विद्वान, संस्कृत भाषेतील विद्वान होते. ओके. सो काव्यासाठी त्यांना ते कामुक काव्यासाठी प्रसिद्ध होते. सो त्यांना आपल्या राजदरबारामध्ये कोणी आश्रय दिलेला होता तर कीर्तिशीस नावाचे जे काही ओईनिवार राजघराण्याचे जो राजा होता त्यावेळेस 1352च्या दरम्यान म्हणजे 1370 ते 80च्या दरम्यान. ओके. सो 1370 ते 80 दरम्यान ओईनीर नावाचा राजसत्ता होती. तर त्या ठिकाणी यांना आश्रय देण्यात आलेला होता. ओके. सो पर्याय क्रमांक 4 योग्य पर्याय असणार आहे. विद्यापती ठाकूरबद्दल बोललं जात आहे. त्यानंतर आहे पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला सविनय कायदेभंग संदर्भाने आपल्याला सविनय कायदेभंग जी चळवळ आहे त्याविषयी प्रश्न विचारलेला आहे. तर यामध्ये प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे तर सविनय कायदेभंगबद्दल किंवा चळवळीबद्दल पुढील विधानात कोणते विधाने खरे किंवा म्हणजे खरी नाही आहेत, म्हणजे कुठले विधान योग्य नाही आहेत अशा पद्धतीने एकंदरीत प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. खान अब्दुल पर्याय क्रमांक 1 मध्ये काय दिलेलं आहे तर खान अब्दुल गफार खान यांनी लाल शर्टवाल्यांच्या स्वयंसेवकांचे संघटन करून सरकारविरुद्ध एक तीव्र चळवळ अहिंसक मार्गाने सुरू केली, ज्यामध्ये कर न देणे हेही अंतर्भूत होते. म्हणजे
सविनय कायदेभंगाच्या वेळेस कर न देणे हे अंतर्भूत होते का, किंवा विरोध म्हणून किंवा निषेध म्हणून कर न देणे हे अंतर्भूत होते का, ते आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. आणि खान अब्दुल गफार खान यांनी लाल शर्टवाल्यांचा, किंवा ज्याला आपण लाल डगलेवाला म्हणतो, तर त्यांची स्थापना, स्वयंसेवकाच्या संघटनेची स्थापना केली होती का, ते आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. त्यानंतर नागालँडची राणी गेडिलेनू या वयाच्या 13व्या वर्षी बंड पुकारले आणि 15 वर्षाची कारावासाची शिक्षा त्यांनी भोगलेली होती. अशा पद्धतीने म्हणजे सविनय कायदेभंगाच्या चळवळीच्या वेळी नागालँडची राणी यांनी 15 वर्षाचा कारावास भोगलेला, म्हणजे त्यांनी कारावास भोगल्याचे आपल्याला दिसून येतो आहे. त्यानंतर सविनय कायदेभंग चळवळीमुळे जी काही काँग्रेस संघटना आहे ती 1921-22 पेक्षा ग्रामीण भागात अधिक बलवान बनली होती का. त्यानंतर आहे चौथा जो पर्याय आहे त्याच्यामध्ये दिलेला आहे की व्यापारी समूहाने सरकारला मदत केली. कुठले जे विधान आहे ते खरे नाही आहेत, म्हणजे चुकीचे आहेत. ओके, सो या ठिकाणी जे काही सविनय कायदेभंग चळवळ आहे 1930 मध्ये, ओके, 1930 मध्ये जी काही सुरू झालेली आहे त्याविषयी थोडक्यात बघूया, नंतर आपण प्रश्नाकडे येऊ. सो ही सविनय कायदेभंग ही चळवळ ही दुसरी मोठी जन आंदोलन होते जे गांधी युगामध्ये घडवून आणण्यात आले होते. सर्वात मोठी जन आंदोलन कधी तर असहकार नावाचं, जो 1922 मध्ये असहकार चळवळ गांधीजींनी सुरू केलेलं होतं ते. आणि दुसरी सर्वात मोठी जन आंदोलन किंवा चळवळ म्हणून हे सविनय कायदेभंग चळवळ उद्यास, किंवा या चळवळीला आपण दुसरी मोठी चळवळ म्हणू शकतो. ओके, सो या ठिकाणी मिठाचा सत्याग्रह म्हणून या चळवळीला देखील ओळखला जातो. आणि यामध्ये पहिलीच वेळ होती ज्यामध्ये काँग्रेसने या कालावधीमध्ये, म्हणजे 1929 या वर्षी संपूर्ण स्वातंत्र्य भारताला मिळाव्यास हवा अशा पद्धतीने जी काही आपली उद्दिष्ट आहे ते जाहीर केलेली होती. या सविनय कायदेभंगाची जी काही पार्श्वभूमी आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे आयर्विन करार झालेला होता, किंवा गांधीजींनी जो काही आपल्या 11 मागण्या मान्य करण्यासंदर्भात जे काही तत्व शासनाकडे किंवा प्रस्ताव जो त्यावेळच्या ब्रिटिश सरकारकडे पाठवलेले होते, ते ब्रिटिश सरकारने त्या पद्धतीने त्यांच्या 11 मागण्यांना, म्हणजे गांधीजींच्या 11 मागण्यांना योग्य तो प्रतिसाद न दिल्याने गांधीजींनी सविनय कायदेभंग ही चळवळ सुरू करण्याचा निर्णय घेतला. आणि सर्व मागण्यांपैकी सर्वात महत्त्वाची जी मागणी होती तो मीठ कायद्यासंदर्भात होती. म्हणजे मिठावरील जो कर होता तो खूप प्रचंड कर आणि मीठ असा पदार्थ आहे जो आपल्या जीवनावश्यक वस्तू आहे, किंवा जर मीठच नसेल तर आपल्याला भाजीची चव लागणार नाही. आणि अशा जीवनावश्यक वस्तूवर प्रचंड प्रमाणावर कर आकारला जातो हे गांधीजींना बरोबर वाटत नव्हते. आणि म्हणूनच त्यांना या सविनय कायदेभंगाचा जो काही मुख्य भाग या मीठ कायद्याला, किंवा मीठ जो काही कर आहे त्या संदर्भात मिठाचा जो काही कायदा आहे तो कायदा मोडीत काढण्यासाठी ही सविनय कायदेभंग चळवळ सुरू केली असल्याचे आपल्याला दिसून येतो आहे. ओके, सो 12 मार्च 1930 रोजी अहमदाबाद जे साबरमती आश्रमापासून ते दांडीकडे 78 समर्थकांसोबत त्यांनी या चळवळीला सुरुवात केली आणि एकंदरीत दांडी किनाऱ्याकडे कूच केले. त्यानंतर 5 एप्रिल 1930 रोजी ते पोहोचले आणि 6 एप्रिल 1930ला त्यांनी मिठाचा कायदा मोडून या सविनय कायदेभंगाची औपचारिक सुरुवात केलेली होती. ओके, कधी 6 एप्रिल 1930 रोजी, हे देखील आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. तर या सविनय कायदेभंग चळवळीच्या दरम्यान निषेधाचे काही स्वरूप होते, म्हणजे कशा पद्धतीने आपण या सविनय कायदेभंग चळवळीला प्रतिसाद देऊन शासनाचा निषेध करू शकतो, किंवा त्यावेळेच्या ब्रिटिश सरकारचा निषेध करूयात. तर त्यामध्ये मिठाचे जे काही कायदा आहे त्याचा उल्लंघन करणे, ज्या ठिकाणी मिठागारे आहेत किंवा मीठ तयार केले जात आहे त्या ठिकाणी जाऊन त्या मिठासंदर्भात आपण योग्य तो त्या सरकारला त्याचा निषेध करणे अशा पद्धतीने ठरवलेलं होतं. ज्या ठिकाणी मीठ तयार केले जात नाही त्या ठिकाणी जंगल सत्याग्रह करण्याचे ठरवण्यात आलेलं होतं. एकंदरीत आपल्याला माहीत आहे धारासणा सत्याग्रह. ओके, हे जे वेगवेगळे सत्याग्रह वेगवेगळ्या ठिकाणी घडून आले. मद्य व विदेशी कापड दुकानांची उचलबांगणी करणे, म्हणजे मद्य आणि विदेशी कापड जे काही आहे त्यांच्यावर बहिष्कार टाकणे. कर भरण्यास नकार देणे, जे काही शासनाने ठरवलेले आहेत ते कर भरण्यास नकार देणे, हे देखील हे निषेधाचे महत्त्वाचे स्वरूप होते. त्यानंतर कायद्याचा सराव सोडून देणे म्हणजे काय, तर जे काही वकील लोक होते तर वकिलांना न्यायालयामध्ये जो काही ते प्रॅक्टिस करत आहेत त्या प्रॅक्टिस न करणे अशाच पद्धतीचे जो काही
गांधीजींनी सल्ला दिलेला होता की तुम्ही प्रॅक्टिस सोडा आणि एकंदरीत या चळवळीमध्ये आपला सहभाग नोंदवा आणि ब्रिटिशांचे जे काही कायदे केलेले आहेत मिठा संदर्भाने किंवा जे त्यांचं जे काही अत्याचार संदर्भाने जे काही धोरण आखलेले आहेत त्यांच्या विरुद्ध तुम्ही एकजूट व्हा, अशा पद्धतीने न्यायालयापासून जे काही खटला आहे त्या खटल्यापासून परावृत्त करून न्यायालयांवर बहिष्कार टाकावे, अशा पद्धतीने या सविनय कायदेभंगाच्या चळवळीमध्ये प्रस्तावित करण्यात आलेले होते. त्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशा पद्धतीने देखील त्यांना सूचना करण्यात आलेल्या होत्या. खान अब्दुल गफार खान यांच्या नेतृत्वात पेशावर या ठिकाणी स्वयंसेवक ब्रिगेडची स्थापना झाली, ज्याला स्वयंसेवक ब्रिगेड संघटना म्हटलं जातो आणि त्याला खुदाई खिदमतगार नावाने ओळखला जातो. ओके, ज्याला लाल शर्ट किंवा लाल डगलेवाला देखील म्हटलं जातो आहे. या लाल डगलेवाल्यांनी जेव्हा या सविनय कायदेभंग चळवळीच्या वेळेस आंदोलन करण्यासाठी जमाव झालेला होता, तर यावेळेस ब्रिटिश सरकारने त्यांच्यावर गोळीबार करण्याचा आदेश दिलेला होता. तर ते आदेश गढवाल रायफलचे जे काही जवान होते त्यांनी धुडकावून लावलेले होते. ओके, सो हे देखील आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. तर गढवाल रायफलचे जे काही जवान होते त्यांनी असं म्हटलेलं होतं की आपण या लोकांवर, म्हणजे लाल डगलेवाला जे लोक आहेत जे या कायद्याचा किंवा सविनय कायदेभंगाविषयी चळवळीवर सहभागी आहेत, त्यांच्यावर गोळ्या झाडणार नाहीत किंवा गोळीबार करणार नाही, अशा पद्धतीने त्या ठिकाणी त्यांनी आपला ब्रिटिश सरकारांना नकार दिलेला होता. व्यावसायिक आणि व्यापारी वर्ग जे होते त्या व्यावसायिक आणि व्यापारी वर्गांनी देखील सुरुवातीच्या टप्प्यात लक्षणीय पाठिंबा दर्शवलेला होता. ओके, आणि इतर विभागांची, विशेषतः गुजराती व्यापारी समूह जे होते ते गुजराती व्यापारी समुदायाची जी काही पोकळी यामुळे भरून निघालेली होती, कारण सुरुवातीला गुजराती व्यापारी होते ते या चळवळीला मदत करण्यास किंवा सहभाग नोंदवण्यास ते पाठिंबा देत नव्हते. मात्र त्यानंतर हळूहळू जे काही सर्व व्यापारी वर्ग आहेत ते तयार झाले. ओके, सो या ठिकाणी आता प्रश्नाकडे येऊयात. खरे नाही आहेत, तर जो काही चौथा या ठिकाणी दिलेला आहे, तर व्यापारी समूहाने सरकारला मदत केली. सरकारला मदत केली म्हणजे काय, तर ब्रिटिश सरकारांना मदत केली काय, तर ब्रिटिश सरकारनं मदत केलेली नसून ते सविनय कायदेभंग चळवळीमध्ये त्यांनी सहभाग नोंदविलेला होता. सो पर्याय क्रमांक 4, चौथा पर्याय या ठिकाणी खरे नाही हे आपण म्हणू शकतो. ओके, सो या ठिकाणी हे दिलेलं आहे. आणि जे काही राणी गैदुलिन्यू काय प्रोनाऊन्सिएशन आहे ते तुम्ही बघू शकता या ठिकाणी. सो यांनी नागा स्पिरिच्युअल लीडर होत्या हे, आणि यांनी सविनय कायदेभंगाच्या वेळेस वयाच्या 13व्या वर्षी या चळवळीमध्ये त्यांनी आपला सहभाग नोंदवलेला होता आणि जवळपास 15 वर्षे त्यांना जेलमध्ये, म्हणजे 14 वर्षे ते आपल्या जेलमध्ये त्यांनी काढावे लागले होते. त्यांचा जो एक मूवमेंट होता हराक्का मूवमेंट, खूप महत्त्वाचा आहे. हराक्का मूवमेंट हे त्यांनी सुरू केलेलं होतं, हे लक्षात घ्या. ओके, नागालँडमध्ये हराक्का मूवमेंट, जे ब्रिटिश सरकारचे जे काही धोरणे आहेत विशेषतः आदिवासींसंदर्भात त्याविषयी हे हराक्का मूवमेंट त्यांनी चालवलेलं होतं. ओके, सो अशा पद्धतीने या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 योग्य पर्याय असणार आहे. आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. तर रिकामी जागा 11वा प्रश्न काय आहे, तर डॅश डॅश यांच्याशिवाय देशातील जवळजवळ सर्वच प्रमुख व्यक्ती राष्ट्रीय सभेत सामील झाले होते. खालीपैकी कुठला व्यक्ती राष्ट्रीय सभेत म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेसमध्ये समाविष्ट झालेला किंवा सहभागी झालेला नव्हता, तर मौलाना हुसेन अहमद हे सहभागी झालेले होते. सर सय्यद अहमद खान सहभागी झालेले होते का, तर नाही. आपण या आधीच्या यांच्याविषयी डिटेल बघितलेलं आहे, त्याच्यामध्ये त्यांनी या राष्ट्रीय काँग्रेसचा तिरस्कार केलेला होता. ओके, त्यामुळे तेच या राष्ट्रीय सभेत सहभागी नव्हते. सो पर्याय क्रमांक 2 योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. ओके, सो जाफर अली यांनी सहभाग नोंदवलेला हकीम अजमल खान यांनी देखील आपला सहभाग या राष्ट्रीय सभेत नोंदवलेला होता. मात्र सर सय्यद अहमद खान हे आधीपासूनच इंडियन नॅशनल काँग्रेसच्या विरोधी होते. ओके, त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे येऊयात. या ठिकाणी आपल्याला जे काही 1885मध्ये इंडियन नॅशनल काँग्रेसचे पहिले अधिवेशन झाले होते, त्या पहिल्या अधिवेशनामध्ये कुठले ठराव मांडण्यात आलेले आहे, त्या ठरावाविषयी काय खरे आहे हे या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेलं आहे. ओके, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने पहिल्या अधिवेशनात पारित केलेल्या खालील ठरावाबाबत काय खरे आहे ते आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे. तर विधान काय दिलेलं आहे, तर भारतीय प्रशासनाच्या कार्याची चौकशी करण्यासाठी रॉयल कमिशनची नेमणूक करणे हे या पहिल्या अधिवेशनाच्या ठरावामध्ये मांडण्यात आलेलं होतं का. त्यानंतर विधानामध्ये काय दिलेलं आहे, तर भारत सचिवाची भारतीय समिती रद्द करणे अशा पद्धतीचा ठराव त्या ठिकाणी मांडण्यात आलेला होता का. तर सेक्रेटरी ऑफ स्टेट ज्याला आपण म्हणतो तर ते रद्द करा अशा पद्धतीचं होतं का. त्यानंतर लष्करावरील खर्च कमी करणे हे होतं का. आणि अप्पर बर्मांचे एकीकरण आणि त्यात होऊ घातलेल्या विलिनीकरणास विरोध करणे
हे ठराव त्या ठिकाणी मांडण्यात आलेलं होतं का, तर ते आपल्याला या ठिकाणी माहिती असणे अपेक्षित आहे. तर जे काही पहिली राष्ट्रीय अधिवेशन भरलेले होते इंडियन नॅशनल काँग्रेसचे, ते मुंबईत 28 ते 31 डिसेंबर दरम्यान 1985 मध्ये भरण्यात आलेलं होतं. आणि याचे जे काही प्रेरणा किंवा कोणाच्या पुढाकाराने हे अधिवेशन भरलेलं होतं, तर ॲलन ऑक्टेव्हियम ह्यूम. ओके. सो या ॲलन ह्यूम यांच्या पुढाकाराने हे अधिवेशन भरलेलं होतं. हे अधिवेशन पुणे या ठिकाणी भरण्याचे ठरवण्यात आलेले होते. मात्र पुणे या ठिकाणी कॉलेराची साथ आल्याने हे अधिवेशन मुंबईत भरण्याचे ठरवण्यात आले. ओके. आणि मुंबईतील जो काही गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळा आहे, तर या गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळेमध्ये हे पहिले अधिवेशन भरले होते, ज्यामध्ये 72 प्रतिनिधी समाविष्ट होते. यात एक लक्षात ठेवा, विशेषतः जे बहुतांशी प्रतिनिधी होते हे वकिली पार्श्वभूमीवर असणारे जे कार्यकर्ते, मवाळवादी कार्यकर्ते होते. आणि या अधिवेशनात पहिल्या अधिवेशनामध्ये एकही महिलांचा सहभाग नव्हता. ओके. किंवा एकही महिला सहभागी झालेल्या नव्हत्या, हे लक्षात असू द्या. यावेळेस जे काही जहाल गटवादी जे नेते होते, त्यांनी या राष्ट्रीय काँग्रेसवर टीका केलेली होती. ओके. खुशामत खोरांचा तमाशा अशा पद्धतीने कोणी टीका केलेली होती, ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात. ओके. काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनामध्ये 9 ठराव पारित करण्यात आले होते. सो 9 ठरावापैकी जे महत्त्वाचे ठराव आहेत ते या ठिकाणी दिलेले आहे. ओके. सो एक लक्षात ठेवा, काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनामध्ये किती ठराव पारित करण्यात आलेले होते, तर 9 ठराव पारित करण्यात आलेले होते. ज्यामध्ये पहिला जो होता तो भारतीय प्रशासनाच्या ज्या कामकाजाच्या चौकशीसाठी, म्हणजे भारतीय प्रशासनामध्ये जे काही ब्रिटिश अधिकारी होते, ते ब्रिटिश अधिकारी प्रचंड प्रमाणात लुटालूट करत भ्रष्टाचार करत असे, तर त्यांच्या चौकशीसाठी एक कमिशन नेमण्यात यावी अशा पद्धतीची शिफारस किंवा अशा पद्धतीचा ठराव या पहिल्या अधिवेशनामध्ये मांडण्यात आलेला होता, की या ठिकाणी त्यांच्या चौकशीसाठी, म्हणजे भारतीय प्रशासनाच्या कामकाजाची चौकशीसाठी रॉयल कमिशनची स्थापना करावी. त्यानंतर आहे इंडियन काउन्सिल ऑफ सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया, हे जे पद होते. ओके. ज्याला आपण भारत सचिव भारतीय समिती असे म्हणतो. तर भारत सचिवासाठी जी काही भारतीय समिती हे पद, सेक्रेटरी ऑफ स्टेट जे पद होते ते बरखास्त करावा अशा पद्धतीची शिफारस किंवा अशा पद्धतीचा ठराव देखील या पहिल्या अधिवेशनामध्ये मांडण्यात आलेला होता. त्यानंतर 1861च्या इंडियन काउन्सिल ॲक्टने निर्माण केलेल्या लोकशाही स्थानिक विधान परिषदांचा विस्तार व सुधारणा घडवून याव्यात अशा पद्धतीची या ठिकाणी या प्रस्तावामध्ये मांडण्यात आलेला होता. ओके. म्हणजे इंडियन काउन्सिल ॲक्टनुसार जे काही स्थानिक विधान परिषद आहे, त्या स्थानिक विधान परिषदांचा विस्तार किंवा सुधारणा घडवून याव्यात अशा पद्धतीच्या शिफारस त्यांनी केलेले होते आपल्या ठरावामध्ये. त्यानंतर आहे वायव्य प्रांत, अवध आणि पंजाबसाठी विधान परिषदेची स्थापना करावी किंवा स्थापना करणे, तसेच औपचारिक निदर्शनाचा विचार करण्यासाठी हाऊस ऑफ कॉमन्समध्ये स्थायी समिती स्थापन करण्यात यावी अशा पद्धतीचा ठराव देखील या ठिकाणी करण्यात आलेला होता. म्हणजे जे काही भारतातील वायव्य प्रांत आहे, अवधचा प्रांत आहे आणि पंजाबच्या जवळचा प्रदेश आहे, त्या पंजाब या प्रांतासाठी विधान परिषदेची स्थापना करावी. सोबतच आपले विचार मांडण्यासाठी किंवा विचार प्रदर्शित करण्यासाठी हाऊस ऑफ कॉमन्समध्ये, म्हणजे इंग्लंडच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये स्थायी समिती स्थापन करावे अशा पद्धतीची शिफारस किंवा अशा पद्धतीचा ठराव या पहिल्या अधिवेशनामध्ये राष्ट्रीय इंडियन नॅशनल काँग्रेसने ठराव मांडलेलं होतं. ओके. इंग्लंड आणि भारतात एकाच वेळी लोकसेवा आयोगाची परीक्षा लागू करणे आणि जे उमेदवाराचे किमान वयोमर्यादा आहे त्याच्यामध्ये वाढ करावी अशा पद्धतीचा जो काही ठराव आहे ते पारित करण्यात आलेले होते. ओके. त्यावेळेस म्हणजे 1885च्या दरम्यान जी काही स्पर्धा परीक्षा घेतली जात असेल, लोकसेवा आयोगाची जी काही लोकसेवा परीक्षा घेतली जात असेल, त्यासाठी भारतीय नागरिकाला जर ती परीक्षा द्यायची असेल तर त्याला इंग्लंडमध्ये जाऊन ती परीक्षा द्यावी लागत असे. मात्र त्या भारतीय लोकांना देखील या ब्रिटिश शासनामध्ये जेव्हा आपण आहोत, त्यांच्या ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली आहोत, तर आपल्याला देखील ते अधिकार या भारतामध्येच मिळायला हवा अशा पद्धतीचं जे काही भूमिका आहे ते या राष्ट्रीय काँग्रेसने मांडलेली होती. आणि म्हणूनच त्यांनी असं म्हटलेलं होतं की आपल्या ठरावामध्ये की जे काही इंग्लंडमध्ये तुम्ही परीक्षा घेता त्याच पद्धतीने भारतामध्ये देखील ते परीक्षा घेण्यास संधी उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून भारतातील जे जास्तीत जास्त शिकलेले तरुण आहेत ते या परीक्षा देऊन उत्तीर्ण होतील व ब्रिटिश सरकारमध्ये नोकरी त्यांना प्राप्त होईल. ओके. आणि जे काही उमेदवाराचे जे किमान वय होते, ते किमान वय 18 वर्ष होते, त्याला 21 वर्षे करा. कारण 18 वर्षापर्यंत जो काही भारतातील उमेदवार आहे त्याला विशेष त्या गोष्टींविषयी माहिती नसायची. ओके. सो
21 वर्षाच्या होईपर्यंत म्हणजे किमान वयोमर्यादेत वाढ करावा अशा पद्धतीची जी काही ठराव आहे ते यांनी मांडलेलं होतं. लष्करी खर्च जो होता ब्रिटिशांचा तो जास्त होता, तर तो खर्च कमी करावा अशा पद्धतीचा देखील त्यांनी प्रस्ताव मांडलेला होता. आणि अप्पर बर्माचे विलिनीकरण आणि भारतात प्रस्तावित विलिनीकरणास त्यांनी विरोध केलेला होता. तर या ठिकाणी आपल्याला जे अप्पर बर्माचे एकीकरण म्हणजे भारतामध्ये जे एकीकरण आहे किंवा भारतात विलिनीकरण करण्याचा जो प्रस्ताव होता ब्रिटिशांचा, त्याला विरोध करा अशा विरोध करण्याच्या संदर्भाने त्यांनी ठराव मांडलेला होता. का विरोध? तर जेव्हा अप्पर बर्माचा जो काही विलिनीकरण जर भारतात झाला, तर त्या अप्पर बर्माचा जो अतिरिक्त खर्च आहे किंवा त्यांच्या त्या प्रदेशात राहणाऱ्या लोकांचा जो अतिरिक्त भार आहे, त्यांचा खर्चाचा भार आहे, तो आपल्या भारतीय साधन संपत्तीवर तुटून पडेल आणि एकंदरीत ब्रिटिश जास्तीत जास्त लुटालूट करतील अशी एकंदरीत धारणा होती. ओके, म्हणून त्यांनी अप्पर बर्माचे विलिनीकरणास विरोध दर्शवलेला होते. सो अशा पद्धतीने 9 ठराव त्यांनी पास केलेले होते. ओके, सो सविस्तर या ठिकाणी आपण पहिले अधिवेशन या ठिकाणी बघितलेलं आहे. होप सो तुम्हाला कळलेलं असेल. नंतर पुढच्या याच्यामध्ये जाऊयात. पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला काही वृत्तपत्र दिलेले आहेत आणि ते कुठून प्रसिद्ध व्हायचे ते या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. धूमकेतू, नवयुग, सोशलिस्ट आणि व्हॅनगार्ड ऑफ द इंडियन इंडिपेंडन्स. तर हे जे वृत्तपत्र आहे ते आधी बघूयात की काय आहेत. धूमकेतू हे वृत्तपत्र कोलकाता येथून प्रसिद्ध व्हायचे. याचे जे काही संस्थापक होते किंवा संपादक होते ते काझी नजरुल इस्लाम हे धूमकेतूचे संस्थापक किंवा संपादक होते. ओके, जे 11 ऑगस्ट 1922 रोजी सुरू करण्यात आलेले होते. सो धूमकेतू कुठून प्रसिद्ध व्हायचे? तर कोलकाता या ठिकाणी. धूमकेतूला कोलकाता हे नाव कोलकाता जोडी लागेल म्हणजे अला एक. त्यानंतर नवयुग हे गुंटूर, ओके, गुंटूर या ठिकाणाहून प्रसिद्ध व्हायचे. आणि मुझफ्फर अहमद हे प्रसिद्ध करत होते. आपल्या महाराष्ट्रातील जे काही नवयुग हे वर्तमानपत्र आहे ते प्र. के. अत्रे यांनी सुरू केलेले होते. मात्र नवयुग हे गुंटूरमधून प्रसिद्ध कोण करत असायचे? तर मुझफ्फर अहमद. ओके, 1923 मध्ये त्यांनी हा वृत्तपत्र सुरू केलेलं होतं. सो नवयुग गुंटूर. त्यानंतर आहे सोशलिस्ट हे मुंबईमधून प्रसिद्ध व्हायचे. श्रीपाद अमृत डांगे आपल्याला सर्वांनाच माहीतच असेल. सो सोशलिस्ट मुंबईवरून व्हायचे. सो कला 3 नंबरचा पर्याय जोडी. त्यानंतर आहे द व्हॅनगार्ड ऑफ द इंडियन इंडिपेंडन्स. सो व्हॅनगार्ड ऑफ द इंडियन इंडिपेंडन्स कोणी सुरू केलेलं होतं? तर एम. एन. रॉय यांनी सुरू केलेलं होतं. ओके, एम. एन. रॉय यांनी सुरू केलेलं होतं बर्लिन या ठिकाणी 15 मार्च 1922 रोजी. ओके, सो 22-23च्या दरम्यान जे वृत्तपत्र आहे त्यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. सो जे काही सोशलिस्ट वृत्तपत्र होते जे आपले श्रीपाद अमृत डांगे यांनी सुरू केलेलं होतं, तर हे भारतातील पहिले मार्क्सवादी नियतकालिक होते. हे लक्षात असू द्या. भारतातील पहिले मार्क्सवादी नियतकालिक कुठले आहे? तर सोशलिस्ट नावाचं वृत्तपत्र किंवा नियतकालिक जे श्रीपाद अमृत डांगे यांनी सुरू केलेलं होतं. सो 1, 2, 3, 4 असा एकंदरीत आपला पर्याय असणार आहे किंवा 1, 2, 3, 4 अशी जोडी असणार आहे. सो पर्याय क्रमांक 1 योग्य पर्याय असणार आहे. ओके, आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. तर या ठिकाणी आपल्याला संत गाडगे बाबा याविषयी दिलेलं आहे की काही दुष्ट सामाजिक रूढींना विरोध दर्शवण्यासाठी गाडगे महाराजांनी डॅश डॅश या पारंपरिक प्रचार पद्धतीचा वापर केला. कुठल्या पारंपरिक प्रचार पद्धतीचा वापर केला? सो या ठिकाणी ब्रीफमध्ये आता नुकत्याच त्यांची जयंती पार पडली, तर त्याविषयी लोकमत या वृत्तपत्राने एक इन्फोग्राफिक प्रसिद्ध केलेला होता आपल्या सोशल मीडिया हँडल्सवर. तिथून हे डायग्राम घेण्यात आलेला आहे किंवा इन्फोग्राफिक घेण्यात आलेला आहे. सो त्यांचा संत गाडगे महाराज यांचा जन्म कधी कुठे झालेला आहे? तर 28 फेब्रुवारी 1876 रोजी अमरावती जिल्ह्यातील सेनगाव, ओके, सेनगाव या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे. 1892 मध्ये गुंताबाई यांच्याशी त्यांचा विवाह झालेला आहे. 1905 मध्ये 1 फेब्रुवारी 1905 मध्ये त्यांनी गृहत्याग करून सामाजिक कार्यात स्वतःला झोकून दिले. 1917 मध्ये पंढरपूर येथील चोखामेळा धर्मशाळेची स्थापना केली. अतिशय महत्त्वाचं आहे. ओके, 1917 मध्ये पंढरपूर या ठिकाणी चोखामेळा धर्मशाळेची स्थापना कोणी केली असा प्रश्न जर आला तर संत गाडगे महाराजांनी ते सुरू केलेलं आहे. 1925 मध्ये मूर्तिजापूर येथे गोरक्षणाची कामे आणि धर्मशाळा व विद्यालय बांधण्यासाठी त्यांनी बांधले होते. 1926 मध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याशी एका कार्यक्रमात त्यांची भेट झालेली होती. 1931 मध्ये काय झालं तर अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात वरवंडी येथे गाडगेबाबांच्या प्रबोधनातून पशुहत्या बंद झाली होती. ओके, जो काही अहमदनगर जिल्ह्यातील म्हणजे नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यामध्ये
वरवंडी या गावामध्ये पशुहत्या बंदी करण्यासंदर्भाने प्रस्ताव मांडण्यात आलेला होता किंवा ठराव मांडण्यात आलेला होता. कोणाच्या प्रेरणेने? तर गाडगे महाराजांच्या प्रेरणेने. 1932 मध्ये ऋणमोचन येथील सदावर्त संत गाडगे बाबा यांनी सुरू केलेलं आहे. ओके. त्यानंतर आहे 1935 या ठिकाणी फैजपूर जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथे या ठिकाणी काँग्रेसचे जे 50वे अधिवेशन भरलेले होते. तर या 50व्या अधिवेशनादरम्यान त्यांनी महात्मा गांधी यांची भेट घेतलेली होती. ओके, खूप महत्त्वाचं आहे. 50व्या अधिवेशन कुठं भरलेलं होतं? तर फैजपूर या ठिकाणी 1936 मध्ये. तर त्यावेळेस गाडगे बाबांनी महात्मा गांधी यांची भेट घेतलेली होती. ओके. 1952 मध्ये 8 फेब्रुवारी 1952 मध्ये श्री गाडगे बाबा मिशन नावाची संस्था त्यांनी सुरू केलेली होती, ज्यातून महाराष्ट्रभर शिक्षण संस्था व धर्मशाळा स्थापन करण्याचे त्यांनी योजले होते. ओके. सो अशा पद्धतीने आणि पंढरपूर येथे 1956 मध्ये कीर्तन जे झाले होते, कीर्तनासाठी ते प्रसिद्ध होते. सो कीर्तन 1956चे जे पंढरपूर येथील जे कीर्तन झाले ते त्यांचे अखेरचे कीर्तन ठरले. ओके. सो अशा पद्धतीने आपण संत गाडगे बाबा यांविषयी जाणलेले आहे. त्यांचा एक पोवाडा आहे, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, हे तुम्हाला माहीतच असेल. सो त्यांचा जो पारंपरिक प्रचार आहे समाज जागृती करण्यासाठी, तो कुठला आहे? तर कीर्तन आहे. ओके. सो ज्या पद्धतीने अण्णाभाऊ साठे यांनी कलापथक किंवा पोवाडा या पद्धतीने त्यांनी केलेलं होतं, त्याच पद्धतीने गाडगे बाबा यांनी कीर्तनाद्वारे समाजामध्ये जागृती घडवून आणण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. ओके. सो आता या वर्षातील 2017 मध्ये इतिहास या विषयामध्ये विचारलेला शेवटचा प्रश्न असणार आहे. या ठिकाणी आपल्याला खालील दिलेल्या वर्णनावरून व्यक्ती आपल्याला ओळखायचं आहे. ओके. स्कॉटिश मिशन शाळेत असताना मानव सर्वत्र समान आहे हे तत्त्व ते शिकले होते. ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या प्रभावामुळे त्यांना शिक्षणाचे, सामाजिक सुधारणांचे आणि जागतिक मानवतावादाचे महत्त्व त्यांना कळले होते किंवा पटले होते. त्यांनी विधवा पुनर्विवाहाला उघड पाठिंबा दिला आणि स्त्री भ्रूण हत्येच्या प्रथेला विरोध केलेला होता. हे कोणाविषयी बोलले जातो आहे? दुर्गाराम मंचाराम, दादोबा पांडुरंग तरखडकर, ज्योतिबा फुले, नारायण गुरु. तर ऑफकोर्स जेव्हा आपण विधवा पुनर्विवाह संदर्भाने किंवा स्त्री भ्रूण हत्ये संदर्भाने जी काही प्रथा होती त्याला विरोध करण्यासाठी जेव्हा आपण बोलतो किंवा स्त्री शिक्षणाविषयी जेव्हा आपल्याला समाज सुधारकाचे कार्य लक्षात जेव्हा आपण घेतो, तर त्यावेळेस सर्वात आपल्या डोक्यामध्ये काय येतो? तर कोणाचं नाव येतं? तर महात्मा ज्योतिबा फुले. ओके. सो महात्मा ज्योतिबा फुले हे त्याचे योग्य पर्याय किंवा योग्य आन्सर असणार आहे. ओके. सो आता नुकताच जो काही सत्यशोधक चित्रपट प्रसिद्ध झालेला आहे त्यामध्ये बऱ्याच गोष्टी आपल्याला क्लिअर होतात. ओके. जर तुम्ही ते चित्रपट बघितले नसेल तर नक्की बघा, जेणेकरून काही गोष्टी आपल्याला त्या चित्रपटाच्या माध्यमातून देखील आपण आपल्या एक्झाम ओरिएंटेड लक्षात ठेवू शकतो. सो या ठिकाणी महात्मा फुले यांविषयी काही बेसिक फॅक्ट्स दिलेले आहे आणि होप सो तुम्हाला माहीतच असेल. विशेषतः यांच्यावर सातत्याने आयोग प्रश्न विचारतो आहे, तर त्याविषयी आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. ओके. एकंदरीत इत्थंभूत माहिती महात्मा ज्योतिराव फुलेंबद्दल आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. ॲज अ ॲस्पिरंट आणि जेव्हा आपण महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये आपल्याला थोर समाजसुधारक म्हणून जे लाभलेले आहेत त्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांचे स्थान अग्रगण्य आहे. त्यामुळे आपल्याला त्यांच्याविषयी इत्थंभूत जी माहिती आहे ती आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. ओके. सो या ठिकाणी तरी पण काही फॅक्च्युअल गोष्टी आहेत त्या या ठिकाणी दिलेल्या आहेत, ते तुम्ही बघू शकता किंवा नंतर PDF मध्ये रीड करू शकता. ओके. सो अशा पद्धतीने आपण 2017 मध्ये आयोगाने जे काही इतिहास या विषयाच्या अनुषंगाने राज्यसेवा पूर्व परीक्षेत जे प्रश्न विचारलेले होते ते सविस्तर डिस्कस केलेले आहे. एकंदरीतच आपल्याला यावरून असं दिसून येते की जवळपास आपण 5 ते 6 प्राचीन आणि मध्ययुगीन भारतासंदर्भाने प्रश्न बघितले आणि त्यानंतर 8 ते 9 प्रश्न आपण जो आधुनिक भारत आहे त्या आधुनिक किंवा मॉडर्न इंडिया ज्याला म्हणतो त्याच्यावर विचारलेलं आहे आणि किमान 2 ते 3 प्रश्न आपल्याला समाज सुधारकांना या ठिकाणी विचारले असल्याचे आपल्याला या ॲनालिसिसवरून आपण निष्कर्ष काढू शकतो. ओके. सो या ठिकाणी आपण थांबूयात. जर तुम्हाला या लेक्चरची PDF हवी असेल तर या टेलिग्राम चॅनलवर ते PDF उपलब्ध करून देण्यात येईल. ते टेलिग्राम चॅनल जॉईन केल्याच्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी ते PDF अवेलेबल होईल. ओके. सो ते जॉईन करा आणि जर नवीन असाल तर व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांना पण शेअर करा. सो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.